श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कन्या राशीच्या मित्रांनो, एप्रिल महिना सुरू होताच तुमच्या मनात एकाच वेळी खूप प्रश्न निर्माण होतील. माझ्या आयुष्यात इतका गोंधळ का चाललाय? मी जे प्रयत्न करतोय त्याचं खरंच फळ मिळणार आहे का? नात्यांमध्ये येणारा ताण कधी कमी होणार? हा महिना तुमच्यासाठी केवळ घटना घडवणारा नाही, तर तुमच्या आतल्या भावनांना हलवून टाकणारा आहे. काही क्षण असे येतील की तुम्हाला स्वतःवरच शंका येईल, पण काही क्षण असेही येतील जे तुम्हाला नव्याने उभं राहायला शिकवतील. हा महिना म्हणजे एक प्रवास आहे, थोडा कठीण, थोडा भावनिक, पण शेवटी समाधान देणारा. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अस्थिरता जाणवेल. मन शांत बसणार नाही. एक विचार संपायच्या आत दुसरा विचार सुरू होईल. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना तुम्ही 10 वेळा विचार कराल आणि तरीही हे बरोबर आहे का असा प्रश्न पडेल. पहिल्या आठवड्यात विशेषतः तुम्हाला असे वाटेल की सगळं काही तुमच्या विरोधात चाललं आहे. काही कामं ज्या गतीनं व्हायला हवी होती ती तशी होत नाहीत आणि त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू परिस्थिती स्थिर व्हायला लागेल. तुमचं मन थोडं शांत होईल आणि गोष्टी स्पष्ट दिसायला लागतील. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी मला त्रास देत होत्या त्या खरं तर मला काहीतरी शिकवण्यासाठीच होत्या. हा महिना तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवेल. घाईत घेतलेला निर्णय नेहमी योग्य नसतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत एप्रिल महिना तुमच्यासाठी एक कसोटी घेणारा टप्पा असेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण अचानक वाढेल. ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील आणि काही वेळा तुम्हाला असे वाटेल की हे सगळं माझ्याकडूनच का करून घेतलं जातंय? तुमच्या मेहनतीची दखल घेतली जातेय, पण ती लगेच दिसत नाही. त्यामुळे थोडं निराश वाटू शकतं. काही वेळा वरिष्ठांकडून अपेक्षित कौतुक न मिळाल्यामुळे मन खट्टू होईल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं काम शांतपणे तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. दुसऱ्या आठवड्यात एखादं नवीन काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो जो सुरुवातीला कठीण वाटेल, पण पुढे जाऊन तोच तुमच्यासाठी मोठी संधी ठरेल. तिसऱ्या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे, जसे बढतीची चर्चा, पगारवाढीचे संकेत किंवा वरिष्ठांकडून विश्वास मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे दिवस थोडे कठीण जातील. खर्च जास्त होईल आणि नफा लगेच दिसणार नाही. काही व्यवहार अडकू शकतात, पण तुम्ही संयम ठेवलात तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला हळूहळू फायदा दिसायला लागेल. महत्त्वाचा सल्ला: कोणताही मोठा आर्थिक किंवा करिअरचा निर्णय घेताना भावनेवर नाही तर विचारांवर विश्वास ठेवा. आर्थिक स्थिती. एप्रिल महिन्यात पैशांच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येतील. घरात काही दुरुस्ती, एखाद्या नातेवाईकाची मदत किंवा अचानक आलेली गरज, त्यामुळे थोडं टेन्शन येईल. तुम्ही मनाने खूप उदार आहात, त्यामुळे इतरांसाठी खर्च करताना दोनदा विचार करत नाही. पण या महिन्यात थोडं स्वतःकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती थोडी सुधारेल. काही ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकतात. साईड इन्कम, फ्रीलान्स काम व एखादी छोटी गुंतवणूक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाच आकर्षणात येऊन मोठी गुंतवणूक करू नका. प्रेम आणि नातेसंबंध. हा महिना नात्यांच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे. ज्यांचं प्रेमसंबंध आहेत त्यांच्यात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतील. एखाद्या शब्दामुळे मन दुखावेल. तुम्ही खूप काही मनात ठेवता पण व्यक्त करत नाही, त्यामुळे समोरच्याला तुमचं खरं मन कळत नाही. या महिन्यात एक गोष्ट करा, मन मोकळं करा. जे वाटतं ते स्पष्टपणे सांगा. यामुळे सुरुवातीला थोडा वाद होईल, पण नंतर नातं अधिक मजबूत होईल. ज्यांना अजून प्रेम सापडलं नाही त्यांच्यासाठी हा महिना खास आहे. एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येऊ शकते. सुरुवातीला फक्त मैत्री वाटेल, पण हळूहळू भावना वाढतील. पण घाई करू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही दिवस तणावपूर्ण राहू शकतं. मोठ्यांशी मतभेद होऊ शकतात. तुम्ही काहीतरी सांगाल आणि त्याचा अर्थ वेगळाच घेतला जाईल. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. काही वेळा तुम्हाला असं वाटेल की माझं कोणी ऐकत नाही, माझी किंमत कोणी समजत नाही. पण खरं सांगायचं तर तुमच्या कुटुंबाला तुमच्यावर खूप प्रेम आहे, फक्त ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. महिन्याच्या शेवटी घरात आनंदाचे क्षण येतील. एखादी चांगली बातमी, छोटासा समारंभ किंवा कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण तुम्हाला खूप सुख देईल. मानसिक अवस्था. हा महिना तुमच्या मनाला सर्वात जास्त प्रभावित करणार आहे. तुम्ही खूप अतिविचार कराल. छोट्या गोष्टीवरून मोठा विचार सुरू होईल. भूतकाळातील घटना आठवतील आणि तुम्ही स्वतःलाच दोष द्याल. कधीकधी एकटं बसून तुम्ही खूप विचार करत राहाल आणि त्यामुळे मन अधिकच थकून जाईल. पण तुम्ही जितका विचार करता तितका त्रास वाढतो. स्वतःसाठी वेळ काढा. मोबाईलपासून थोडं दूर राहा.
आवडत्या गोष्टी करा. तुम्हाला हळूहळू जाणवेल की मन शांत होत आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. ताणामुळे शरीरावर परिणाम होईल. थकवा जाणवेल, झोप नीट लागणार नाही आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे विशेष लक्ष द्या. वेळेवर जेवण, पुरेशी झोप व हलका व्यायाम करा. तुमचं मन शांत ठेवलंत तर शरीर आपोआप सुधारेल. उपाय. एप्रिल महिन्यात हे उपाय जरूर करा. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण 11 वेळा करा. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा. शनिवारी गरजू लोकांना अन्न द्या. दररोज 10 मिनिटं ध्यान करा. हे उपाय तुमचं मन शांत ठेवतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतील. एप्रिलच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूप काही शिकलात. ज्या गोष्टी सुरुवातीला कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटतील. नात्यांमध्ये सुधारणा होईल. आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास येईल. कन्या राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना म्हणजे एक प्रवास आहे. सुरुवातीला गोंधळ, मध्ये संघर्ष आणि शेवटी समाधान. हा महिना तुम्हाला शिकवेल संयम ठेवायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहायला. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण पुढे काहीतरी खूप सुंदर देण्यासाठी तयारी करत असतं. कन्या राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना हा भावनांचा, अनुभवांचा आणि शिकवणुकीचा एक खास प्रवास ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ, अस्थिरता आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, त्यामुळे थोडं खट्टू वाटेल आणि मी इतकं करूनही का अडथळे येत आहेत, असा विचार मनाला सतावेल. पण जसजसा महिना पुढे जाईल तसं चित्र हळूहळू स्पष्ट होईल. कामात तुमची मेहनत दिसू लागेल, नात्यांमध्ये सुधारणा होईल आणि जे गैरसमज होते ते दूर होऊ लागतील. आर्थिक बाबतीत सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण शेवटी परिस्थिती स्थिर होण्याची चिन्ह दिसतील. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये काही भावनिक चढउतार येतील, पण त्यातूनच नातं अधिक मजबूत होईल. कुटुंबात सुरुवातीला थोडा तणाव जाणवेल, पण शेवटी एकमेकांबद्दलची समज आणि जवळीक वाढेल. या महिन्यात सर्वात मोठा बदल तुमच्या मनात होणार आहे. तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागाल आणि मी कोण आहे, मला काय हवं आहे याचं उत्तर हळूहळू मिळू लागेल. थोडक्यात सांगायचं तर एप्रिल महिना तुम्हाला थोडं थांबायला, विचार करायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा आहे. शेवटी तुमच्यासाठी एकच संदेश, जरी वाट थोडी कठीण असली तरी शेवटी मिळणारं समाधान तुमचं सगळं दुःख विसरवून टाकेल. धन्यवाद.